तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव दक्ष काटकर आणि तुमचं स्वागत आहे आपल्या दक्ष काटकर ब्लॉग्स या चॅनलमध्ये। तर आज आलोय आपण उल्वे गावात उल्वे नोड येते, जिथे उल्व्याचा चिंतामणी स्थापन केला जातो। तर आज आपण आलोय उल्व्याची चिंतामणी या मंडळाला भेट द्यायला। आता आलोय आपण उल्व्याच्या चिंतामणी येथे संकल्प सामाजिक संस्था। हा इकडून मस्त इंटेरियर आहे गणपतीचा आपल्या संकल्प सामाजिक संस्था उल्वे। श्रीरामांचं इकडे मुकुट आहे आणि त्या खाली आपल्याला संकल्प सामाजिक संस्था उल्वे असं लिहिलेलं दिसतंय। इकडे आपण सरळ आतमध्ये गेलो की आपल्याला आपला उल्व्याचा चिंतामणी दिसतो। काका भेटले तिकडे आपल्याला संकल्प काका। तर जाऊया आता आपण आपल्या बाप्पाला भेट देऊया। हा आपला उल्व्याचा चिंतामणी 2025। मस्त अप्रतिम अशी मूर्ती आहे। गेल्या वर्षीचा जो चिंतामणी असतो तो इकडे असतो दरवर्षी। आपल्या घरातली मूर्ती सुद्धा अशीच होती, तुम्ही मिनी ब्लॉग्स मध्ये बघितलंच असेल। वरती डेकोरेशन सुद्धा अप्रतिम केलंय, सफेद फुलांच्या माळांची झालर सोडली आहे आणि साईडला गुलाबाची फुलं लावलेत। अप्रतिम डेकोरेशन आहे आणि इकडे पूजेची लहान मूर्त सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। दोन्ही मूर्त्यांच्या डोळ्यांचे वर्क खरंच खूप अप्रतिम केलंय। डायमंड वर्क सुद्धा अप्रतिम आहे मूर्तीवरती। सो आता मूर्तीचं आपलं दर्शन घेऊया आणि आपल्या संकल्प काकांची एक छोटीशी मुलाखत घेऊया। आपल्या चॅनलवरती नमस्कार। तर आपले काका आपलं नाव सांगा आपल्या लोकांना। नमस्कार, माझं नाव संकल्प महादेव घरत आणि आपण इथे आज उल्व्याचा चिंतामणी हा गणेशोत्सव साजरा करत आहोत। हे मंडळाचं दुसरं वर्ष आहे आणि सांगायला अत्यंत आनंद होतोय की लोकांचा इतका छान प्रतिसाद मिळत आहे, रिस्पॉन्स मिळत आहे की खरोखर देवाकडे जे सांगणं आपण घातलं होतं की या गणेशोत्सवाच्या निमित्ताने सगळी लोक आपली एकत्र आली पाहिजे, सगळा समाज आपला एकत्र जोडला पाहिजे, ही सद्भावना घेऊन आपण हा गणेशोत्सव सुरुवात केली होती आणि खरंच त्या गोष्टीचं चीज झालंय असं म्हणायला काही हरकत नाही। तर नक्कीच काका, आपला दरवर्षी म्हणजे आपलं दुसरं वर्ष आहे गणपतीचं, तर काय लोकांचा प्रतिसाद वगैरे कसा आहे? बरेचसे गणेशोत्सव मंडळ या ठिकाणी आहेत, पण मला अशा प्रतिक्रिया बाहेरून ऐकायला मिळत आहेत की उल्वा नोडमध्ये इतकं ॲक्टिव्ह आणि इतकं रिस्पॉन्स ज्या गणेशोत्सव मंडळाला मिळतंय ते हे एकमेव गणेशोत्सव मंडळ आहे। मला असं वाटतंय की लोकांना आपण जे सांस्कृतिक कार्यक्रम घेतोय, जे स्वप्न घेऊन आपण हा गणेशोत्सव साजरा केला, टिळकांनी जो संदेश आपल्याला दिला होता की गणेशोत्सव साजरा कशासाठी करावा, तर आपले समाजातली लोक, आपले शेजारी पाजारी, हे आपले मित्रपरिवार हे सगळे एकत्र आले पाहिजेत आणि तसाच काहीसा उद्देश घेऊन आपण हे मंडळाची स्थापना केली, गणेशोत्सवाची सुरुवात केली आणि खरोखरच लोकांचा इतका छान प्रतिसाद मिळतोय। सगळे कार्यक्रम खूप छान होत आहेत, त्यामुळे आम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांना, स्वयंसेवकांना खूप आनंद होत आहे। तर काका, जसं गेल्या वर्षी आपलं पहिलं वर्ष होतं तर आपला गणपती 5 दिवसाचा होता, तर यावर्षी आपला गणपती 10 दिवसाचा आहे, तर त्यामागे काय प्लॅन आहे तुमचा? पुन्हा मी सांगितल्याप्रमाणे की लोकांचा इतका छान प्रतिसाद आहे, आम्ही यावर्षी गणेशोत्सव सुरू करायच्या अगोदर एक बैठक लोकांची घेतली आणि त्या बैठकीमध्ये सर्व लोकांनी आग्रह धरला, इकडच्या सर्व रहिवाशांनी आग्रह धरला की दादा, आपला चिंतामणी हा 5 दिवसाचा नाही पाहिजे, हा 10 दिवस नाही 365 दिवस इथे बसला पाहिजे। पण 365 दिवस ठेवणं आपल्याला शक्य नाही आहे, पण गणेशोत्सव, सार्वजनिक गणेशोत्सव हा 10 दिवसाचा तरी असलाच पाहिजे असा सगळ्यांचा आग्रह होता। म्हणून गेल्या वर्षीचा गणेशोत्सव 5 दिवसांचा आणि या वर्षीचा 10 दिवस आहे आणि यापुढेही आपण पूर्ण 10 दिवसांचा गणेशोत्सवच साजरा करू असं मी सांगतो। म्हणजे या पूर्ण एका वर्षामध्ये आपल्या उल्व्याच्या चिंतामणींनी असा लोकप्रसिद्ध आपलं मंडळ झालंय। खरंच खूप प्रेम आहे आपल्या मंडळाकडून आणि आम्ही तर स्पेशल जय शिवराय युवक मंडळ कामठा आमच्यातर्फे सुद्धा तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि आपल्या दक्ष काटकर ब्लॉग्स फॅमिली आणि माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून सुद्धा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि पुढे ऑल द बेस्ट। आम्ही नक्कीच खूप धन्यवाद। अशीच तुमची साथ सगळ्यांची मिळो आणि आपल्या चिंतामणीचा जो उत्सव आहे तो आणखी मोठा हो अशी, आणि या चिंतामणीच्या चरणी मी एक प्रार्थना करतो की या सर्व उल्वेकरांच्या चिंता त्यांनी हारून न्याव्यात आणि सगळ्यांना चिंतामुक्त करावं।
नक्की काका, धन्यवाद. आणि आपल्या उल्व्याच्या चिंतामणीचा ॲड्रेस कसं काय? आपण जो उल्व्याचा चिंतामणी आपण सेक्टर 19 मध्ये प्लॉट नंबर 8 या ठिकाणी आपण गणेशोत्सव साजरा करतोय. लँडमार्क रिलायन्स डिजिटलच्या शेजारी सेक्टर 19 प्लॉट नंबर 8. सर्वांनी आवर्जून आपल्या बाप्पाच्या दर्शनाला यावं विनंती. आणि या 10 दिवसांमध्ये आपले काय काय प्रोग्राम आहेत? या 10 दिवसांमध्ये आपण बरेचसे सांस्कृतिक, सामाजिक आणि समाज उपयोगी कार्यक्रम असे करत असतो. पहिल्या दिवसापासूनच, ज्या दिवसापासून गणेशाची स्थापना आपण इथे केली त्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत आपल्याकडे विविध कार्यक्रम होत असतात. मग ते लहान मुलांसाठी खेळ असतील, महिलांसाठी मंगळागौरीची स्पर्धा असेल, हेल्थ चेकअप कॅम्प असतील किंवा आपल्याकडे ब्लड डोनेशन कॅम्प असतील. त्यानंतर आता आपल्या येणाऱ्या दिवसांमध्ये आपण इथे एक आगळा वेगळा असा कार्यक्रम आपण 2 दिवस अरेंज केला आहे आणि तो म्हणजे आनंद मेळा. या आनंद मेळ्यामध्ये आपल्या भगिनींनी विविध प्रकारचे फूड स्टॉल्स इथे मांडले होते आणि सांगायला पुन्हा एकदा आनंद होतो की इतका छान प्रतिसाद मिळाला की पूर्ण चौक आपला अगदी गच्च भरून गेला होता. तर हा फनफेअर आनंद मेळा हा 2 दिवस चालणार आहे. त्यानंतर आपलं 5 तारखेला सत्यनारायणाची पूजा आणि महाप्रसाद. कमीत कमी आम्हाला अपेक्षित आहेत 3 ते 3.5 हजार भक्तगण इथे नक्की देवाचा प्रसादसाठी येतील आणि ते प्रसाद उपभोग घेतील या गोष्टीची आम्हाला नक्की खात्री आहे. नक्की काका, धन्यवाद तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिल्याबद्दल. थँक्यू सो मच. खूप धन्यवाद. नक्की मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही या उल्व्याच्या चिंतामणीला भेट द्या, आपल्या बाप्पाचा आशीर्वाद घ्या. तसं तुम्हाला खरंच इकडे खूप फ्रेंडली मंडळ आहे. जसं तुम्ही बघितलं आपल्या काकांचा आपण एक इंटरव्ह्यू घेतला, खूप भारी वाटलं काकांसोबत भेटून. नक्कीच आम्ही पुढच्या वर्षीसुद्धा येऊ. गेल्या वर्षी आलेलो पण काही कारणाग्रस्त आम्हाला जमलं नाही शूट करण्यासाठी. सो आपण आता नितेश राणे साहेब आले होते, त्या कारणाग्रस्त आपल्याला इकडे खूप गर्दी होती, आवाजसुद्धा येत नव्हता, माईक पण आपला थोडासा इश्यू झाला होता माईकचा, त्या कारणामुळे आपण शूट केलं नव्हतं. यावर्षी निवांत आलोय, काकांची आपण मुलाखत घेतली. मंडळ एकदा मी तुम्हाला नीट पूर्ण दाखवतो आणि बाप्पाची तुम्हाला परत भेट करतो. केल्या केल्या तुम्ही बघू शकता इकडे आपल्या उल्व्याचा चिंतामणी आपला बाप्पा, गोड बाप्पा आहे. इकडे समोर तुम्हाला डेकोरेशन आहे, पूजेची लहान मूर्त, इकडे दानपेटी आहे आणि इकडे लाल आणि सफेद कलरचे मस्त पडदे लावून असं डेकोरेशन केलं आहे. कूलर मोठा आहे, पंखा आहे, लाईट, दररोज रात्री आरतीला ढोलकी असते, अप्रतिम वादन होतं. इकडे स्पीकर, स्टेज बसण्यासाठी जिथे आता आपण इंटरव्ह्यू घेतला, मागे AC आहे, 1 2 3 4 5 AC आहेत, 6 7 AC आहेत टोटल. आणि इकडे मस्त असं आयोजन केलं आहे त्यांनी, कूलर आहेत, खुर्च्या वगैरे पद्धतशीर सर्वांना बसण्यासाठी आहेत. सो मी नक्की सांगेन मस्ट विजिट मंडळ आहे, नक्की तुम्ही या व्हिजिट करा. आपले काका आहेत खास एकदम, पप्पांचे फ्रेंड आहेत. सो आलो आपण इकडे, आता व्हिजिट दिली. नक्की आम्ही पुढच्या वर्षीसुद्धा येऊ. आता बघूया काका काय बोलत आहेत, त्यांनी थोडा वेळ थांबवलं आहे. सो बघ चिंतामणीचा जय असो. एक फोटो द्या. नमस्कार, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. तर आपला आज गणपतीचा 8वा दिवस ना, तर 8 दिवसापर्यंत काय काय प्रोग्राम झाले आपल्या मंडळामध्ये?
भरपूर प्रोग्राम झाले. यावेळेस आपण थोडा इन्क्लुसिव्ह प्रोग्राम करण्याचा प्रयत्न केला आहे, ज्याच्यामध्ये सगळ्या वयोगटातल्या मुलांना पार्टिसिपेट करता येईल आणि प्रामुख्याने बायकांसाठी, स्त्रियांसाठीही आपण भरपूर कार्यक्रम कोऑर्डिनेट करायचे प्रयत्न केले. तर लहान मुलांसाठी आपण स्पोर्ट्सच्या दृष्टीने, कलेच्या दृष्टीने असे विविध टाईपचे कॉम्बिनेशनचे प्रोग्राम्स घ्यायचं निश्चित केलं होतं. तर स्पोर्ट्समध्ये आपण छोटे मोठे वाईट बरे, लिंबू चमचा, संगीत खुर्ची या टाईपमध्ये करायचा प्रयत्न केला. आणि कला क्षेत्रातले म्हणजे ड्रॉइंग, डान्स, अजून स्टोरी टेलिंग, लिटररी आर्ट्समध्ये अजून असे भरपूर प्रोग्राम्स आपण लहान मुलांसाठी कंडक्ट केले आहेत. त्याच्या व्यतिरिक्त आपण स्त्रियांचं महत्त्व काय विसरायचं कामा नये म्हणून स्त्रियांसाठी स्पेशली होम मिनिस्टरचा कार्यक्रम ठेवला होता, ज्याच्यामध्ये संगीत खुर्ची आपण घेतली. त्याच्यानंतर थोडे असे गमतीशीर, जरा खराट्यांनी एकमेकींना अक्षरशः मारत का होईना पण त्यांनी त्यांच्या पैठण्या जिंकलेल्या आहेत. त्याच्या व्यतिरिक्त आपण 5,000 रुपयाचे कूपन्स, बायकांना साड्या, कुकर, मानाची पैठणी असे बरेच गिफ्ट्स त्यांना देण्यात आले आहेत. आणि जे मुलांसाठी होते त्याच्यातले प्रत्येक मुलांना पार्टिसिपेशन सर्टिफिकेट दिलेत आणि गिफ्ट्सही दिलेले आहेत, म्हणजे कुठल्याही मुलांना हिरमसून जाऊ नये की मी पहिला आलो, हा दुसरा आलो आणि मला काही प्राइजच भेटलं नाही. तर सगळ्यांच्या भावनांना एकंदरीत लक्षात घेता आपण सगळ्यांचं हे असं कॉम्बिनेशन केलेलं आहे. आता उद्या आपण स्पेशली स्त्रियांसाठी मंगळागौरचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि मी खूप प्रिटी शुअर आहे की आत्तापर्यंत जेवढा सहभाग स्त्रियांचा आलेला आहे तो भरभरून भेटलेला आहे आणि उद्याही तसंच होईल. नक्की नक्की, कारण आपल्या मंडळाला खूप प्रेम मिळतं आहे, गणपतीला सुद्धा आपलं खूप प्रेम मिळतं आहे. जसं काकांनी सांगितलं, आपलं उलव्याची लोकं सगळी बोलली यावर्षी की 10 दिवस गणपती करा, तसं आपलं यावर्षी 10 दिवस गणपती आहे. तसंच आम्ही तुमच्याकडे रिक्वेस्ट करतो की पुढच्या वर्षीपासून सुद्धा तुम्ही 10 दिवसच गणपती ठेवा, म्हणजे आम्हाला येता येईल आणि हे सर्व प्रोग्राम्स कव्हर करता येईल. अरे देवाची सेवा करायला कशाला मागे राहायचं, देवाची इच्छा असेल तर 10 दिवसाची सेवा होईल. थँक्यू. तर चला, आजचा ब्लॉग इथपर्यंतच होता. आज आपण आलेलो उलव्याच्या चिंतामणी या मंडळाला भेट देण्यासाठी. खरंच खूप अप्रतिम मंडळ आहे. आपलं आपुलकीचं मंडळसुद्धा बोलू शकता. 10 दिवस यावर्षी होतं. आपला गणपती बाप्पा 10 दिवस आहे. गेल्या वर्षी 7 दिवसाचं होतं. गेल्या वर्षी शूट करता आलं नाही गर्दी असल्यामुळे. सो आज यावर्षी आपल्याला शूट करण्याचा योगायोग आला, आपण शूट केलं. खरंच खूप अप्रतिम मंडळ आहे, आपुलकीचं मंडळ आहे. आल्यावरती इकडे खरंच खूप बरं वाटतं. काकांचा खूप चांगला प्रतिसाद होता. काकांनी पण आपल्याला त्यांचा अमूल्य वेळ काढून दिला. आपल्यासोबत थोडीशी एक छोटी मुलाखत घेतली त्यांनी. खरंच मी त्यांचंसुद्धा खूप खूप आभार मानू इच्छितो. संकल्प काका, तुमचं खूप खूप धन्यवाद. आणि उलव्याच्या चिंतामणीच्या मंडळाचे सुद्धा खूप खूप आभार. त्यांनी त्यांच्या बिझी शेड्यूलमध्ये आपल्याला थोडासा टाईम दिला आणि आपल्यासोबत हा ब्लॉग शूट केला. तर चला, नक्कीच जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये. स्टे ट्यून आणि आपल्या आधीचे ब्लॉग्स चेक करायला विसरू नका. तर चला, बाय.